मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे। स्थगितीवरची सुनावणी आता काही वेळेसाठी स्थगित करण्यात आलेली आहे। राज्य सरकारचे वकील कोर्टात गैरहजर होते आणि त्यामुळेच काही वेळासाठी ही सुनावणी स्थगित करण्यात आलेली होती। आता थोड्याच वेळात सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे। मराठा आरक्षणावर दिलेली तात्पुरती स्थगिती मागे घेण्यात यावी यासाठी राज्य सरकारकडून 2 अर्ज आधीच सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेले आहेत। मराठा आरक्षणावरची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होतीये। मराठा आरक्षण प्रकरणी न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालच्या 3 सदस्यीय पूर्णपीठासमोर आज ही सुनावणी पार पडतीये। मात्र आरक्षणावरच्या स्थगितीवरची सुनावणी आता थोड्याच वेळासाठी तहकूब करण्यात आलेली होती, कारण राज्य सरकारचे वकील गैरहजर असल्या कारणामुळे हा निर्णय घेतला गेलेला होता। मात्र थोड्याच वेळात पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात केली जाणार आहे। आपण बघतो आहोत मराठा आरक्षणावरची अतिशय महत्त्वाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होतीये। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत विनोद पाटील आहेत सध्या। विनोदजी, खूप खूप स्वागत आपलं लोकशाही न्यूजमध्ये। आपण बघतो आहोत मराठा समाजासाठी खूप महत्त्वाची ही आजची सुनावणी आहे। मात्र हे जे पूर्णपीठ आहे, ज्या पूर्णपीठासमोर आज ही सुनावणी होतीये, त्या एकंदरीतच पूर्णपीठासमोर सुनावणी होण्यासाठी म्हणून राज्य सरकारनं किंवा आपण नाव घेऊया अशोक चव्हाणांनी काल पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं की हे अपेक्षित नव्हतं। आज आता ही सुनावणी होते, मात्र तत्पूर्वीच काही काळासाठी ती तहकूब करण्यात आलेली होती, कारण वकील गैरहजर होते। या सगळ्याकडे आपण सुरुवातीला कसं पाहता? निश्चित ही सुनावणी 5 न्यायमूर्तींकडे व्हावी हाच एकमेव मार्ग याच्यामध्ये आहे। राज्य सरकारने ही भूमिका घेतली, काल त्यांनी जाहीर केलं। ती भूमिका योग्य असं देखील आम्ही म्हटलं, परंतु राज्य सरकार ही भूमिका 15 दिवसापूर्वी घेऊ शकत होते। ज्यावेळेस हे प्रकरण त्याच न्यायालयासमोर लागलं त्या दिवशी अर्ज राज्य सरकार करू शकत होते। काल अशोक चव्हाण साहेबांनी घोषणा केली, परंतु आज त्याच्या पूर्ण विरुद्ध घडलं। काल घोषणा केली की आम्ही मागणी करणार आहोत आणि आज मागणी करण्यासाठी सरकारी वकील न्यायालयात उपस्थित नव्हते। न्यायालयाने भाष्य केलं की यावर काय निर्णय घ्यायचा। त्यावेळेस आमच्या वतीने, माझ्या वतीने ॲडव्होकेट संदीप देशमुख यांनी न्यायालयाला विनंती केली की हे प्रकरणामध्ये काय गांभीर्यता आहे, किती विद्यार्थी याच्यामध्ये सफर होत आहे, त्यामुळे आपण हे मॅटर 5 न्यायाधीशांकडे पाठवलेलं आहे आणि प्रकरण 5 न्यायमूर्तींनीच ऐकावं। यावर न्यायालयाने विचारलं की राज्य सरकारचं काय म्हणणं आहे, परंतु राज्य सरकारचे वकील त्या ठिकाणी हजर नव्हते। आम्ही न्यायालयाला विनंती केली की आपण कुठलाही निर्णय देऊ नका, जोपर्यंत सरकारची बाजू ऐकली जाणार नाही आपण निर्णय देऊ नका। यावर न्यायालयाने हे प्रकरण किकबॅक ठेवण्यात आलेलं आहे। आमच्या सरकारला एवढाच प्रश्न पडलेला आहे की सरकार जर गंभीर असेल तर राज्य सरकारच्या वतीने रोडगी साहेब नसतील, दुसरे वकील, तिसरे वकील, चौथे वकील, कोणीतरी आज सरकारची बाजू तिथं मांडायला हवी होती, परंतु बाजू मांडण्यात आलेली नाही। याच्यामुळे कुठेतरी शंका आमची वाढलेली आहे। हे आज जे काही घडलेले आपल्या सर्वांच्या समोर आहे। बिलकुल विनोदजी, मग विरोधक जो आरोप करत होते सातत्यानं, खास करून भाजपचे काही नेते, की या सगळ्या प्रकाराबाबत, आरक्षणाच्या मुद्द्याबाबत राज्य सरकार गंभीर नाहीये, सरकारला या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य नाहीये, ते कुठेतरी योग्यच होतं असं आपल्याला वाटतं? भारतीय जनता पार्टी काय मागणी करत होण्यापेक्षा सातत्याने संपूर्ण मराठा समाज राज्य सरकारला वारंवार पॉइंट आउट करत होता की आपण मराठा आरक्षण प्रकार गांभीर्याने घ्यावं, परंतु ते सरकार घेत नव्हतं। या उलट सरकार म्हणायचं की तुम्ही आमच्यावर चुकीचे आरोप करता, परंतु आज घोषणा केली, न्यायालयात गैरहजेरी, याच्यावर स्पष्ट झालेलं आहे की सरकार गंभीर नव्हतं आणि गंभीर नाही। बिलकुल विनोदजी, आतापर्यंतच्या ज्या सुनावण्या पार पडलेल्या आहेत त्या सुनावण्यांदरम्यान सरकारच्या वतीनं भूमिका जी आहे ती व्यवस्थित ठोसपणे मांडली गेली का? आपल्याला नेमकं काय वाटतं आणि यापुढे आता सुनावणीमध्ये नेमकं काय होऊ शकेल असं वाटतं? हे बघा, भूमिका माननीय वकील मांडत असतात, परंतु काय भूमिका मांडायची, कशी मांडायची, कुठले मुद्दे मांडायचे हे तर सरकार ठरवेल ना। सरकारला नेमकं काय पाहिजे, गांभीर्य आहे ना, विद्यार्थ्यांचा विषय आहे ना। जर सरकार त्यांना योग्य सूचना करत नसेल
सरकार त्यांना योग्य पद्धतीने सहकार्य करत नसेल आणि 9% प्लान देत नसेल तर सरकारी वकील काय करते आणि सरकार वारंवार सातत्याने एकच स्टेटमेंट करत आम्ही वकील बदललेले नाही. मग मागचे वकिलांची निवड काय एमपीएससीने केली होती का? न्यायालयामध्ये 36 न्यायाधीश व ॲडव्होकेट रेकॉर्ड 2-3 हजार आहे. तेवढेच वकील असतात, तेवढेच न्यायाधीश असतात. परंतु याच्यामध्ये कंटेंट काय आहे, याच्यामध्ये गांभीर्य काय आहे, मुद्दा कोणता मांडायचा, कधी कोणता युक्तिवाद करायचा, कधी कोणता प्लॅन एक्झिक्यूट करायचा, हे सर्व एक रणनीती असते आणि सरकारने ही रणनीती त्या ठिकाणी तयार केलेली नाही. तारीख आली तर एक फॉर्मॅलिटी म्हणून हजर राहायचं, बैठक घ्यायची, घोषणा करायची. आम्ही गंभीर आहोत. जर सरकार गंभीर आहे आणि वकील गैरहजर असणे हे जर सरकारला गांभीर्य वाटत असेल तर सरकारचं अभिनंदन. मग विनोदजी, कुठेतरी पूर्वतयारी कमी पडली असं वाटतं का? कारण इतके दिवस होते सरकारकडे, सरकारी वकिलांकडे पूर्ण तयारी करायला हवी होती असं वाटतं का? काय नेमकं त्याबद्दल वाटतं आणि कुठे कमी पडतंय आता सरकार? 50 युवकांनी बलिदान दिला, संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरला. एक नाही किमान 1,000 मंत्र्यांनी आज सकाळपासून सर्व वकिलांच्या मागे उपस्थित राहणं क्रम प्राप्त होतं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वकिलांशी संपर्क साधणं क्रम प्राप्त होतं. मॅटर सुरू होण्याच्या 5 मिनिटापूर्वी वकील हजर आहे हे बघणं क्रम प्राप्त होतं. परंतु तसं घडलेलं नाही आणि वकील गैरहजर होते. जर आज एखादा निर्णय चुकीचा लागला असता तर ही जबाबदारी कोणाची? यामुळे सरकार गंभीर नाही, सरकार फक्त घोषणा करतंय, ते आज सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे सरकारने आता तरी 2 तासासाठी गांभीर्याने घ्यावं व जे काय म्हणणं आहे ते न्यायालयामध्ये मांडावं. बिलकुल विनोदजी, असेच आमच्या सोबत राहा. आपल्या सोबत दिलीप पाटील देखील आहेत. दिलीपजी, खूप खूप स्वागत आपलं लोकशाही न्यूजमध्ये. आजचा खरं तर खूप महत्त्वाचा दिवस, मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. अशा वेळेला सरकारी वकील बाजू मांडण्यासाठी गैरहजर असल्याचं समोर येतं. कुठेतरी सरकारला या प्रकरणाचं, या आरक्षणाच्या एकंदरीतच मुद्द्याचं गांभीर्य नाही की काय, अशाही चर्चांना आता सुरुवात झालेली आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. पहिली गोष्ट, सरकारला बरेच दिवस झालं, म्हणजे गेले 15-20 दिवस झालं सरसमन्वयक असतील आणि मराठा क्रांती मोर्चातल्या संघटनांचे नेते असतील, हे प्रत्येक जण सांगत आलेले आहेत की तुम्ही याबद्दल गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. कारण सुप्रीम कोर्टातली केस आहे आणि आपण या ठिकाणी ऍप्लिकेशन करतोय. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की यापूर्वी माननीय चीफ जस्टिसनी सुप्रीम कोर्टाच्या सांगितलेलं सरकारला की तुम्ही 5 जजकडे म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे जाण्यासाठी एक ऍप्लिकेशन द्या म्हणून. आणि ज्यावेळी सह्याद्रीला बैठक झाली, मुख्यमंत्री साहेब असताना देखील त्या ठिकाणी हा विषय ज्यावेळी निघाला त्यावेळी माननीय थोरात साहेब जे सरकारी वकील आहेत त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचं आम्ही ऍप्लिकेशन देतोय आणि दिलं म्हणून सांगितलं. आणि आज जर बघितलं तर ते काय ऍप्लिकेशन दिसत नाही. म्हणजे सरकार मराठा समाजाच्या बाबतीत गंभीर नाही असं दिसतंय. ही पहिली गोष्ट आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट असं आहे की माननीय अशोक चव्हाण साहेब जे मंत्री समितीचे जे उपाध्यक्ष झालेले आहेत आणि त्यानंतर समिती ही गठन केलेली आहे. ही समिती ही मराठा समाजाचे प्रश्न सोडवायसाठी समिती गठीत केलेली आहे. आणि आता अशोकराव चव्हाणांचं जे काही गेल्या 2-3 महिन्यातलं जे काही व्यवहार बघता असं वाटतं की ही समिती मराठा समाजाचे प्रश्न सोडवणं त्यापेक्षा प्रश्न जटिल करण्याची समिती आहे असं आता आमचा डायरेक्ट आरोप आहे. जर सुप्रीम कोर्टात एवढ्या महत्वाच्या केसला जर सरकारी वकील हजर राहत नाही आणि यासारखं आणि कोर्ट त्याबद्दल विचारतंय, यासारखा गंभीर गुन्हा किंवा गंभीर गोष्ट काय असू शकते मराठा समाजाला? मी परत एकदा सांगतो की अशोकराव चव्हाणांनी गांभीर्याने न घेतल्यामुळं आज दुपारी याबद्दल काय होतंय यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. जर का आज दुपारी जर का एखादी जर चुकीचं झालं तर मराठा समाजाचा प्रचंड मोठा उद्रेक या अशोकराव चव्हाण आणि यांच्या मंत्री समिती आणि या सरकार याला जबाबदार आहे यांच्या विरोधात होईल, ही आपल्या माध्यमातून मी गोष्ट सांगतो. त्याचबरोबर आता जे काही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अशोकराव चव्हाण जर का ह्याबद्दल जर का चूक असेल तर या चुकीला माफी देऊ नका आणि मंत्री समितीवरून त्यांची त्वरित हकालपट्टी करावी अशी आमची मागणी आहे. बिलकुल दिलीपजी, या सगळ्यासाठी म्हणून म्हणजे आजच्या सुनावणीसाठी आणि या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात कोर्टात बाजू मांडण्यासाठी बराच वेळ देखील होता पूर्वतयारीसाठी. ही पूर्वतयारी कुठेतरी सरकारची, सरकारी वकिलांची कमी पडली असं वाटतं का?
100% आतापर्यंत बऱ्याच वेळा जे हायकोर्टात ज्यावेळी केसेस लढल्या गेल्या, ज्यावेळी हायकोर्टात केस जिंकत असताना तुम्ही एक बघितलं असेल की दर आठवड्याला मंत्री समितीची बैठक व्हायची आणि त्यावेळी दररोज जे काही जे आमचे जे ज्युनियर लोक आहेत, वकील आहेत, हे सिनियर काउन्सिलना ब्रीफिंग करायचं, वेगवेगळी स्ट्रॅटेजी फिक्स व्हायची, उद्या कोर्टात काय करायला पाहिजे हे फिक्स व्हायचं. आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की सामान्य प्रशासन विभागाचं गेला 2 महिने आम्ही प्रश्न उपस्थित करून देखील सामान्य प्रशासन विभागाला सेपरेट सचिव देखील नाही आहे. यांनी सामान्य प्रशासन विभागाला सचिव दिलेलाच नाही आहे. जे निंबाळकर साहेब आहेत त्यांना ऍडिशनल चार्ज दिलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ सरकार किती याला म्हणजे गाफील राहते किंवा याच्याकडे किती दुर्लक्ष करते हे यातूनच दिसून येतंय. तुम्ही एक सचिव देऊ शकत नाही. दिलीपजी, मुद्दा कळला आपला. मी पुन्हा एकदा येतो आपल्याकडे. आपल्या सोबत सध्या विनायक मेटे देखील जोडले गेलेले आहेत. मेटे साहेब, खूप खूप स्वागत आपलं लोकशाही न्यूज मध्ये. आजचा खरं तर खूप महत्वाचा दिवस मराठा आरक्षणासाठीचा, पण सरकारी वकीलच गैरहजर आहेत सुप्रीम कोर्टात सुनावणीच्या वेळेला. काय नेमकं मेटे साहेब याबद्दल वाटतं सुरुवातीला? खरं तर सरकारी वकील सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीमध्ये गैरहजर राहिले, याच्यासारखा दुसरा मोठा अपराध मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून सरकारनं हा असू शकत नाही. एवढे मोठा गुन्हा या सरकारनं केला. खरं पूर्ण मराठा समाजाचे प्रश्न, मराठा समाजाचं आरक्षण, मराठा समाजाच्या बद्दलची नोकरी, मराठा समाजाच्या बद्दलचे शैक्षणिक प्रवेश, एमपीएससीचं, या सगळ्याच्या बद्दल या सरकारनं आणि अशोकराव चव्हाणांच्या उपसमितीनं खेळखंडोबा मांडलेला आहे. यांना 1%ही गांभीर्य नाही हे वारंवार स्पष्ट होताना आपल्याला दिसून येत आहे. आणि चक्क असत्य बोलण्याचं काम हे सरकार करतंय. सरकार सांगतंय की आम्ही घटनापीठ स्थापन होण्याच्या करता अर्ज केलेला आहे. मी आपल्याला या ठिकाणी हा कागद त्यांचा शासनानं, महाराष्ट्र शासनानं माननीय सुप्रीम कोर्टामध्ये केलेल्या अर्जाची कॉपी मी आपल्याला दाखवत आहे. याच्यामध्ये अर्जामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की अप्रोप्रिएट बेंच, म्हणजे योग्य त्या बेंचकडं तुम्ही हे प्रकरण पाठवा, घटनापीठाकडे पाठवा असं त्यांनी म्हटलेलं नाही. या चुका वारंवार सरकार करते. आता कुठे 1-2 दिवसाच्या पूर्वी त्यांना जाग आली, तोपर्यंत सर्व होऊन गेलं, बैल गेला आणि झोपा केला, अशा पद्धतीचं सरकार हे वागणं त्यांचं सध्या सुरू आहे. मेटे साहेब, असं का होतंय? पण मग सातत्यानं असं का होतंय, काय वाटतं? सातत्यानं हे सरकार आल्याच्यामुळे होत आहे. त्याचं कारण असं की या सरकारला आरक्षणाचं गांभीर्य नाही. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना आरक्षणाच्या बद्दलची फार माहिती नाही असं मी समजतो. कारण त्यांनी माहिती करून घ्यायला पाहिजे, पण जी माहिती त्यांना मिळते ती अशोकराव चव्हाण साहेबांच्याकडून चुकीची माहिती मिळते किंवा अन्य वकिलाकडून चुकीची माहिती मिळते. आणि अशोकराव चव्हाण साहेबाला सांगितलं तरी ते कळतच नाही. ते निजामशाहीमध्ये वागल्यासारखं सुस्तपणानं काय जे व्हायचं ते होईल, आपली खुर्ची, आपलं घर, आपलं पद, आपला रुतबा याच्यामध्ये मशगूल आहेत. आणि म्हणून आज नाही, जेव्हापासून सुनावणी लागली होती तेव्हापासून मराठा समाजाच्या सर्व संघटना, सर्व कार्यकर्ते म्हणत होते की अशोक चव्हाण साहेबाला याचं गांभीर्य नाही, यांच्याकडची उपसमिती पदाची जबाबदारी काढून घ्या. आणि मग एकनाथराव शिंदे असतील किंवा अजित पवार असतील किंवा अन्य कोणी असेल, अशा चांगल्या आणि कर्तबगार माणसाकडे ही जबाबदारी द्या. पण उलट काय झालं, त्यावेळेस आम्ही मागणी केल्यामुळे आम्हाला असं ठरवलं गेलं की राजकारण करतात. मग आम्ही राजकारण करत नाही हे स्थगिती आल्याच्या नंतर मग लोकांच्या लक्षात आलं. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. काय आता मग नुसतं ओरडून काय उपयोग आहे? तर उलट त्या काळामध्ये काय झालं की माननीय मुख्यमंत्र्यांनी, सरकारने आणखीन अशोकराव चव्हाणला अधिकार दिले, अशा बातम्या आल्या. मग त्या अधिकाराचं काय झालं? अशोकराव चव्हाणच्या समितीचं काय झालं? बरं, अशोकराव चव्हाण एका बाजूला, त्यांच्याकडली समिती सदस्य ते पण काय करतायत हाही खरा मुद्दा आहे. त्याच्याबद्दलही कोणी काही बोलत नाहीये.
आणि म्हणून या अशोकराव चव्हाण साहेबांच्या समितीनं हे काही केलं नाही. त्यांच्यामुळे सुनावणीवर ते मागच्या काळात स्थगिती आली आणि आज ही स्थगिती उठवण्याच्या करता जेव्हा आज सुनावणी लागली तर ज्यांनी स्थगिती दिली, ज्या खंडपीठानं दिली त्याच खंडपीठाकडं ही सुनावणी लागलेली. आता याचा निकाल काय लागलाय हे सांगायचं आपण काही गरज नाहीये. आणि म्हणून आता जो काही ही सगळा गोंधळ झालेला आहे, जो खेळखंडोबा झालेला आहे, हे सरकारचं अपयश आहे. बरं, सुनावणीच्या वेळेस तरी सरकारचं वकील उपस्थित राहावं ना, वकीलच उपस्थित राहत नाहीयेत. म्हणजे याच्यापेक्षा बेफिकीरपणा, दुर्लक्षपणा, नाकर्तेपणा सरकारचा काय अजून समोर यायला पाहिजे. त्यामुळं हात टेकले अगदी असं म्हणायची वेळ या सरकारवर आली आहे. आणि म्हणून या सरकार या मराठा समाजाच्या बद्दल अजिबात गंभीर नाही, त्यांना आस्था नाही. समाजाच्या बद्दल या सरकारला अशोकराव चव्हाणांना प्रेम नाही. समाजाचे प्रश्न सुटावा, हे आरक्षण मिळावं अशी भावना मला तरी आता यांच्याकडून दिसत नाही. बिलकुल बिलकुल. मेटे साहेब आणि सोबतच विनोद पाटील आपल्या सोबत होते, दिलीप पाटील आपल्या सोबत होते. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, कारण तुम्ही या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल आपली मतं व्यक्त केली, प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल. मेटे साहेबांनी तर थेट आरोप केलेला आहे की सरकार गंभीर नाहीये. ज्या पद्धतीनं ही सुनावणी खरं तर खूप महत्त्वाची आणि खरं तर सरकारी वकील त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं होतं सुनावणीच्या वेळेला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ज्यावेळेला ही सुनावणी होते त्यावेळेला, पण सरकारी वकीलच गैरहजर राहतात इतक्या महत्त्वाच्या सुनावणीला. त्यामुळं सरकारला या मुद्द्याचं कितपत गांभीर्य आहे हे लक्षात येतं, असा पुन्हा एकदा आता थेट सरकारवर आरोप होतो आहे. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.